करीती श्रवण अखंड चिंतन विभोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा घरी खवळते देवा तुका मुले मज त्यांची सेवा का दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा घरी खवळते देवा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी एकट्याच्या सरकार स्थापनेचे दिवस नाही तुम्ही देवेंद्राची अडचण केली म्हणून असा वारीत पाऊस पडला तरी भगवान स्वरूप सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चुकीच्या दिशेनं जाणं ही ज्या विश्वातली स्वाभाविकता बनली अशा स्थितीत संत विचारांना हृदय समर्पित करून त्या विचारांचे अनुगामी जे कोणी बनले त्यांच्याकडे पाहून आनंदाने भरून आलेलं हृदय शब्दांच्या रूपानं कौतुकाची सुमनं उधळण्याचं काम करतंय तो हा अभंग आहे. गायलेल्या अभंगाला शब्द स्पर्श करण्याआधी चिंतन स्पर्श करण्याआधी ज्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत त्या निमित्ताला एक सुखद स्पर्श असावा. आपल्या सर्वांचं हृदय असलेले भगवान श्री ज्ञानराज माऊली या विठोबाच्या प्राणसखा असलेल्या थोर संत विभूती मत्वाचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होतोय. येण्याचे सोहळे सगळ्यांचेच कन्फर्म आहेत, फक्त जातानाच काय करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. भगवान श्री ज्ञानराज माऊलींचा हा समाधी सोहळा अलंकापुरामध्ये संपन्न होतोय आणि अशा ह्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण अलंकापुरी भगवान नामसंकीर्तनाने माऊलीच्या गोडव्यानं अगदी दुमदुमली जात आहे. अशाच या दुमदुमीत असलेल्या नगरी आळंदीचं विशेष विभूतिमत्व म्हणून ज्यांची ओळख परम आदरणीय ब्रह्मनिष्ठ विठ्ठल बाबा देशमुख यांच्या
या निवासस्थानी त्यांच्या ह्या पावन आश्रमात हा समाधी सोहळा कीर्तन सत्राच्या रूपाने संपन्न होतोय. त्यातली ही आजची अष्टमीची सायंकाळची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. खर तर उत्सव मोठ्यांचा आहे, उत्सव मोठ्या निमित्ताचा आहे. उत्सवात येणारी सगळी मोठी आहे, त्यामुळे मला आरक्षणातून आल्यासारखं वाटतंय. असू भगवान श्री ज्ञानराज माऊलीची इच्छा म्हणून ही सेवा माझ्यापर्यंत आली आहे. हे मी माझं भाग्य समजतो, कारण त्यानिमित्ताने माऊलीच्या नगरीत सेवा करता येते. माऊली जर चराचरात व्याप्त आहे तर कुठंतरी आपण जी थोडी मोडकी तोडकी सेवा करतो, माऊली ती ऐकत असेल, माऊलीपर्यंत ती पोहोचत असेल, हा भाव अनुभवण्याची संधी आपण मला दिली. त्यामुळे मी खरंच तुमचे आभार मानतो. खर तर कीर्तनकाराचे आभार मानण्यापेक्षा संयोजकाचेच मानले जावेत. आमच्या कल्याणला एक कीर्तनकार होते जुना काळ, सीताराम महाराज काळे म्हणून. ते जर कीर्तनाला कुठे जायला निघाले ना तर जाताना एक हार सोबत घेऊन निघायचे. म्हणजे एखाद्याच्या हातात देऊन नंतर मला घाला असं सांगण्याकरता नाही ना, हार घेऊन जायचे आणि कीर्तन सुरू होताना ज्यांनी तारीख दिली त्याच्या गळ्यात तो हार घालायचे आणि मग कीर्तन सुरू करायचे. एकाने विचारलं असं तुम्ही का करता आहात? त्यांना दिलेलं उत्तर तुम्हाला टाळ्या वाजवायला लागेल, थोडं थांबा. त्यांनी सांगितलं की अरे बाबा, आजचा माझा 2 तासाचा काळ कुठंतरी उचापती करण्यात गेला असता, पण तू मला बोलावल्यामुळे 2 तास मला देवाचं गुणगान गाता येईल म्हणून हा तुला हार घालतो. हीच भावना आपल्याविषयी धारण करतो आणि उरलेल्या वेळात मोजक्या शब्दांना नेमक्या भावनेनं स्पर्श करतो. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. माऊलींच्या सोहळ्या निमित्ताने आपण इथं आलो आहोत. पण त्या अभंगाला आधी घ्यावं मोठा प्रश्न होता. पण मनात विचार केला की इथं येणाऱ्यांबद्दल किंवा या रस्त्यानं चालणाऱ्यांबद्दल संतांना काय वाटतं, त्यांच्या भावना काय आहेत, त्या जर थोड्या जाणून घेतल्या, थोडं जवळ गेलो तर आपल्याला थोडस बरं वाटेल. कारण असं म्हणतात की देवाने 2 गोष्टी आपल्याला आपल्या करता करण्याकरता ठेवल्या नाही. कोणत्या 2 गोष्टी माहिती? एक, आपली पाठ आपल्याला थोपटता येत नाही, आणि दुसरं, आपण आपल्याला लाथ मारू शकत नाही. त्याच्यामुळे संत महात्मे जिथं भेटतील आपण चुकू तिथं झोडपायचंही काम करतात आणि जिथं योग्य वाटतं तिथं ते कौतुकही करतात. त्याच्यामुळे त्यांनी भक्तिमय रस्त्यानं चालणाऱ्याचं कौतुक कसं केलं असेल, त्यांनी त्या कौतुकाचा सुंदर स्पर्श, तो एक विचार पाहता यावा याकरता हा अभंग घेतलाय. खरं तर हा अभंग म्हणजे नुसता कौतुकाचा नाही, हा कौतुकाचा पण आहे. हे थोडं फ्रीजीवाल्यांकरता मोकळं सोडतो. या अभंगाचा भाव असा आहे की तुकोबाराय हा अभंग जेव्हा मांडत होते तेव्हा थोडस काहीतरी वेगळं उभं करून, वेगळं ध्यानात घेऊनच ते बोलताय. काय बोलत असतील, त्यांचा स्वतःचा एक रोल काय या अभंगाकरता, या अभंगाच्या मांडणीसाठी ते काय पाहत असतील, स्वतःला काय क्रिएट करत असतील, स्वतःबद्दल काय भूमिका त्यांनी स्वतः उभी केली आणि मग या अभंगाला जन्म दिला असेल. तुकोबाराय नेहमीसारखे नाही की अभंगात. हा अभंग एक मोकळ्या मनानं केलेलं कौतुक आहे. या अभंगात स्वतःला प्रचारकाच्या रूपानं तुकोबाराय उभं करतात. काय असतं, एखाद्या विचारांचा अनुयायी आणि एखाद्या विचारांचा प्रचारक याच्यात फरक असला पाहिजे. असतो तो भाग वेगळा, पण तो असला पाहिजे. प्रचारकाकरता असलेले नियम भिन्न असतात, अनुयायाकरता असलेले नियम थोडेसे वेगळे असतात. या अभंगात तुकोबाराय प्रचारक वाटत नाही, पण पूर्ण प्रचारक काय तर तिथं अनुयायी वाटत नाही. पण अनुयायी जेव्हा परिपूर्ण होतो तेव्हा त्याच्या आत जो प्रचारक जन्माला येतो, तुकोबाराय या अभंगात त्या प्रचारकाचं दर्शन घडवतात. दोघे आहेत एकाच मार्गाचे, पण दोघांमध्ये थोडासा अति मायक्रो साईज म्हणू आपण, एवढा फरक नक्कीच आहे दोघांमध्ये. जरा सोपं बोलू का, आळंदीला जवळ MIDC असेल ना,
MIDC मध्ये वर्कशॉप राहतात, फॅक्टरी राहते, कंपन्या राहतात. त्या कंपन्यांमध्ये कामगार काम करत असतो. काम करायच्या वेळेला गार नाही तो, काहीतरी त्याचा उद्योग अखंड चालू आहे, त्याची ड्युटी तो सांभाळतोय. त्या कंपनीचा कामगार तिथं काम करतोय. कसं असतं त्याचा अवतार, स्वरूप? तरी जाऊन बघा त्या वर्कशॉपला. केस विस्कटलेली राहतात, गाडीची खुंट वाटलेली राहतात, कपडे मळकट राहतात म्हणण्यापेक्षा लवकर धुवायची व्यवस्था होऊ नये कपड्यांचा रंग कसा ठेवला जातो. कसा राहतो रंग? एकतर काळा नाही तर जांभळा, महिन्यातून एकदा धुतले तरी प्रॉब्लेम नाही. ही त्याची व्यवस्था आहे. केस विस्कटलेली आहेत, हात कळकटलेले राहतात, डोळे तारवटलेले राहतात. हे त्याच्या डोळ्याकडे पाहिल्यावर असं वाटतं याची रात्री झोप झाली नसावी किंवा रात्री जरा जास्त झाली असावी. कंपनीचा कामगार आहे, पण त्याच कंपनीचं पुण्यामध्ये जर शोरूम असेल तर तिथे जाऊन बघा. शोरूमला पण काम करणारा कंपनीचाच कामगार राहतो ना. कसा दिसतो होतो? कपडे परिघरीचे असतात, जरा सुद्धा विस्कटलेली नाही, चेहऱ्यावर कायमच स्मित हास्य आहे, डोळे सतेज आहे, उत्सुकता त्या नेत्रामध्ये सदोदित वास करते. केस इतके छान विंचरलेले राहतात की जो भांग असलेला राहतो ना, इकडचा एक केस जरी तिकडं झाला तर जणू याच्यावर कोणी केस करील, इतकी काळजी तो त्या केसांची घेतो. कोण? त्या कंपनीच्या कामगार, शोरूमचा. जिथं प्रोडक्शन केलं जातं ना त्या कामगाराला काही सूट दिलेली आहे, पण जिथं लोकांपुढे ते प्रेझेंट केलं जातं त्या शोरूमचा कामगार कसाही असून चालायचा नाही. लोकांना तो महत्व पटवून सांगेल तेव्हा लोक जास्तीत जास्त त्याला स्वीकारतील, आणि लोकांनी स्वीकारलं तर यांना काम मिळेल, नाही ते हे उपाशी राहतील. साध्या कंपनीच्या बाबतीत हा नियम आहे. तो थोडासा प्रचाराच्या, एखाद्या पंथाच्या, एखाद्या विचाराच्या बाबतीत तसा करावा लागेल. वारकरी हा सुंदर विचार आहे, याला अनुयायी सुद्धा अफाट आहे, पण अनुयायी आणि प्रचारक या दोन्हीच अंतर आम्हाला मेंटेन करावंच लागतं, ठेवावंच लागतं. अनुयायाच्या बाबतीत काही मोकळीक आहे. जो नियम अनुयायाला आहे तो प्रचारकाला नाही, आणि प्रचारकाने अनुयायासारखं राहूही नये. अनुयायाला किती सूट आहे? समजा एखादा साधक आहे, आपल्याकडे साधक कोण ना प्रचारक कोण हेच कळत नाही. आता एखादा जर एखाद्या विचाराचा साधक आहे आणि कोणी जर त्याला काही विचारलं, तो जर त्याच्याशी काहीही नाही बोलला तर साधकाला किंवा अनुयायाला ते मान्य आहे. ती सवलत आहे, ती सूट आहे. तुकोबाने म्हणतात तसंच असलं पाहिजे. न सांगावे मर्म जनीय सुद्यावा धर्म. जनामध्ये भ्रम राहू दे, अजिबात बोलायचं नाही. हे अनुयायाला ठीक आहे हो, पण प्रचारकाने असं केलं तर प्रचारक गेला पाहिजे, लोकांशी बोलला पाहिजे, लोकांमध्ये तो उतरला पाहिजे. आपले अनुयायी प्रचारक अनुयायासारखी वागतील तर विचार पसरेल कसा? मला कधी खूप वाईट वाटतं. म्हणजे असं आपण नेहमी वारकरी संप्रदायाची परंपरा सांगत असतो ना, 700 वर्षे 750 वर्षे इस्कॉन पंथ प्रचाराकरता खूप उशिरा हातात घेतला श्री प्रभुपादांनी, आणि सगळ्या जगभर झपकन पसरला. आपण अख्ख्या महाराष्ट्रात पण नसावं का? असं होतं तेव्हा जेव्हा प्रचारक अनुयायाच्या भूमिकेत शिरतो ना, तेव्हा एकाचा धर्म हा दुसऱ्याला अधर्म ठरू शकतो ना. आम्ही जर ठरवलं कोणाशी बोलायचंच नाही, कोणाशी चर्चाच नाही करायची, आणि जर अगदी गप्पत बसून राहायचं, चालायचं नाही. प्रचारक कसा असायला हवा? अगदी सोपं बोलू का? गौतम बुद्धांकडे एक तरुण आला, तरुण यम. यम म्हणजे तंग नाही हा, आणि ती खरंच तरुण. तुम्हाला मी तुमच्या कार्यानं प्रभावित झालोय आणि मला तुमच्या प्रचार कार्याशी कनेक्ट व्हायचंय, जोडायचंय, स्वीकाराल का? आणि खरं तर ह्या कामात तरुण यायलाच पाहिजे.
तरुण म्हणजे संध्याकाळी धरून आणावा लागतो तो का? ज्याचं तारुण्य भगवत कार्याकरता वेचलं जात आहे तो खऱ्या अर्थाने तरुण आहे. आणि तो तरुण वारकरी विचारात जाईल तरच तो तरुण जाईल. नाही तर कुठं पुढे पता लागायचा नाही. तो म्हणाला मला तुमचं काम करायचंय, तुमचा विचार पसरवायचा. बुद्ध म्हणाले अरे हे आध्यात्मिक विषयाचा प्रचारक होणं म्हणजे साधी गोष्ट नाही. किती त्रास होतो माहितीये. संवेदनाहीन समाजात जाऊन कामं करावी लागतात. साधा नाही हो. मला माझ्या कॉलेजच्या मित्रांनी विचारलं तुझी जाम मजा आहे. म्हटलं काय झालं? किती फोन करतात ना लोक तुला, निघाले का, आले का, पोचले का, जेवणार काय, खाणार काय, राहणार का, जाणार. म्हटलं ते सगळे देव विठ्ठल पर्यंतच असते. देव विठ्ठल झाल्यावर बुवा स्वतःच्या घरी जातो का देवाच्या घरी जातो ही कोणी पाहिजे ना. एवढ्या हालाकीतून काम करावं लागेल. तो तरुण म्हणाला चालेल मी ते करीन. म्हणजे उद्या तू एखाद्या ठिकाणी व्याख्यान द्यायला गेलास, प्रचार करायला गेलास आणि तिथल्या लोकांनी तुझं ऐकूनच घेतलं नाही तर तू काय करशील? तो तरुण म्हणाला ऐकूनच घेतलं नाही तर मी असा विचार करेन ठीक आहे माझं ऐकलं नाही पण मला डिस्टर्ब तर केलं नाही ना, थांबवलं तर नाही, मी समाधान मानी. बुद्ध म्हणाले तू बोलायला लागल्यावर एखादा उठून उभा राहिला म्हणाला गप्प बसा मग काय करावं? म्हणजे मी असा विचार करेन मला थांबवलं, माझा अपमान तर केला नाही. बुद्ध म्हणाले जर त्यांनी तुला शिव्या दिल्या तर? तो तरुण म्हणाला शिव्या दिल्या तर मी असा विचार करेन शिव्याच दिल्या मारलं तर नाही ना, मी बोलतच राहील. बुद्ध परत म्हणाले जर तुला त्यांनी मारलं तर? तो मारलं तर असा विचार करेन नुसती थापडच मारली खलास त्यांनी ना केलं. बुद्ध पुन्हा म्हणाले जर तुला त्यांनी खलास केलं तर? तो म्हणाला मी आनंदाने मरीन. जे काम आयुष्यभर करायचं ठरवलंय माझं मरण सुद्धा त्याच निमित्ताने आलं हे समाधान नाही. अशा धोरणाचा असतो त्याला प्रचारक म्हणतात. कंटाळायचं नाही, थांबायचं नाही, चालत राहा करत राहा. कसा असतो म्हणजे प्रचारक? साडीच्या दुकानात साडी विकण्यासाठी जे 2-4 पोरं ठेवलेले राहतात ना त्या दुकानवाल्यांनी, कधी प्रयोग करून मी सौच्या बरोबर 1-2दा गेलो सांगितलं बाबा आता हे नाही येणे जाणे हे जमायचंच नाही आपल्याला. का काय असतं तिथलं चित्र दृश्य काय असतं? तो पहिली साडी काढून देतो, दुसरी ती पाहत राहते, पटापट साड्या काढतो, 1-2-3 70 साड्यांचा ढीक. आणि तेवढ्या साड्यांचा ढीक मांडल्यानंतर ती काय म्हणते माहिती? जी पहिली साडी काढलेली असते ना ती पकडते आणि सांगते त्याच्यात ती त्या डिझाईनचं ते वर्क असलेली ही शेड आहे का? किती साड्या काढल्यावर? 70. म्हणाला मॅडम एक काम करा मी आहे का पाहतो. नाही मी चालले. नाही तुम्ही 2 दुकानं फिरून या पण जाता जाता इकडून जा, तुमच्यासारख्या खास गिराईकांसाठी आम्ही काही माल आणून ठेवलाय नुसती नजर मारून जा आम्हाला बरं वाटेल. किती साड्या काढून ठेवल्या? हे माझ्या मिसेसला सांगितलं की तुम्ही जे साड्यांचं बिल पेड करता ना खरं तर ती निम्मे पैसेच राहतात. ते म्हणाले मग निम्मे कशाचे? हे उचकटलेल्या साड्या घड्या करायची. माझा मुद्दा थोडासा पुढे आहे. कोणता? 70 साड्यांची घडी त्याला करावी लागणार आहे पण ती घडी करताना त्याच्या चेहऱ्यावरची स्मित असल्याची घडी विस्कटत नाही. अंडरलाईन दॅट पॉइंट. कुठून त्याला तिथं पंचता लाभली हो? सुखदुःखी समेत पृथ्वा. काय वाटत असेल जीवाला 70 साड्या उचकटून ठेवल्या. याचा अर्थ प्रचारक जो चाललाय तो कंटाळणारा नको, तो त्रस्त होणारा नको, तो त्रासणारा नको. तुकोबा आहे त्या प्रचारकाच्या रूपात आज उभे राहिले. दुसरा मुद्दा ते एक आयडियल प्रचारक आहेत त्याच्या जोडीला प्रचारकाकडे जे असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी एक छान समीक्षण केलंय. ते म्हणाले एखादा प्रचारक जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा त्याच्याकडे 3 प्रकारची शक्ती असली पाहिजे. त्याने तो संपन्न असला पाहिजे. एक त्याच्याकडे वेद शक्ती असली पाहिजे. थोडस प्रेशराईज होतं फ्री पाहिजे. त्याच्याकडे वेद शक्ती असली पाहिजे. दुसरी त्याच्याकडे प्रबोध शक्ती असली पाहिजे. आणि तिसरी त्याच्याकडे गौरव शक्ती असली पाहिजे. परिपूर्ण प्रचारक या 3 गोष्टींनी संपन्न असावा. पहिली बाब
त्याच्याकडे वेद शक्ती असली पाहिजे. त्याला मराठीत अट्रॅक्टिव्हनेस असं म्हणतात. का बरं? कारण मी कोणत्या प्रकारचं तत्वज्ञान तुम्हाला सांगायला आलोय ते काय माझ्या मेमरी कार्डात राहणार नाही. मला आपण जे जगतो ते आपल्या चेहऱ्यावरच असतं. जर आम्ही देवाशी जोडलेले असू तर तो आनंद आपल्या चेहऱ्यावर राहतो. महाराज सांगावं लागत नाही, हा माणूस देवाशी जोडलेला आहे. सगळं जग दुःखी असू द्या, त्याच्यात तो असा उठून दिसतो. एकाएकी एकाएकी तुकालोकी निराळा वेगळेपण आहे. सगळं जग जर म्हणते की सतत दुःख आहे दुःख आहे, तुकोबारायांचं निराळेपण होतं ना. का आम्हाला ज्यांना तुकाराम म्हणावंसं वाटतं काहीतरी कारण असेल ना. आनंदाचे दुही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. तो माणूस देवाशी जोडलेला आहे. कृष्णाशी जोडलेल्या माणसाच्या जीवनात सुंदरता येते. हो, ती सुंदरता मेकअपची नसते, पिकअपची असते. प्रसन्नता वाहत असते, कारण तो देवाशी जोडलेला आहे. देवापासून डिस्कनेक्ट झालं की दुखणी सुरू होतात. तुम्ही सीडीएम मेमरी कार्ड वापरलं, आपलं सिम कार्ड वापरलं ना, त्या सीडीएमला रेंज चांगली राहते, पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे. कोणता? त्याची जर रेंज गेली ना तर कॉल येत नाही, कॉल जात नाही, बॅटरी उतरते आणि मोबाईल गरम होतो. बरोबर? तसं नेटवर्क हुकलेले जे सिम कार्ड राहतात ना, कॉल येतही नाही, जातही नाही, बॅटरी उतरते, मोबाईल नेहमी तापलेला. बरं, त्यात तुम्ही काय व्याख्या लोड केल्या आय डोंट नो, पण आध्यात्मिक माणूस हसला नाही पाहिजे. टाईमावर आहे का? हा, आध्यात्मिक माणूस फार अगदी कोणाशी हसत वगैरे असं काही नाही. हसले तर तुम्ही आध्यात्मिकच नाही. काय गडबड आहे काही कळतच नाही. मला असं वाटतं की आध्यात्मिक व्यक्ती खंबीर असावी, गंभीर नाही. गौतम आहे ना, आपण कशाला त्याच्यात राहावं, सहज असावं. अहो, माऊली आध्यात्मिक माणसाकडे पाहून काय म्हणाली माहितीये ना, ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कुटुंब. हा आपण आपला कुठंतरी आवडून उगवला असेलच ना आतापर्यंत. प्रसन्नता असावी, छान आनंद असावा. आनंद, ताण नको, ताण नको, तणाव नको. हा, घाबरायचं कशासाठी घाबरायचं? आता येता येता जुन्नरला भक्तराज महाराज नावाचे एक थोर संत झाले. त्यांचे उत्तराधिकारी आणि आम्ही बसलो होतो नंदूदादा. ते म्हणाले, काय गंमत आहे ना, लोकांनी खरं तर संसाराला घाबरायला पाहिजे आणि देव संतांजवळ मोकळा असायला पाहिजे. लोक संसारात बिनधास्त राहतात आणि देव संत म्हटल्यावर घाबरतात. काय अडचण नाही तर असो. जर आम्ही आध्यात्मिक जीवन जगायला निघालो असू तर पहिली बाब निर्भयता यायला पाहिजे. पण आपल्याकडच्या व्याख्या उलटे, जो जास्त घाबरतो तो जास्त आध्यात्मिक. उद्धटपणा वेगळा आणि निर्भयता वेगळी. गल्लत करू नका. हा, एक आध्यात्मिकता सरळ सहज असली पाहिजे. आणि जेव्हा तो देवाशी जोडलेला आहे तेव्हा त्या प्रचारकाचं जीवन, त्या जीवनात सगळं दिसायला लागतं. पहिली वेदशक्ती आहे. ते श्रील प्रभुपाद जेव्हा 66व्या वर्षी गेले ना अमेरिकेला, ते अमेरिकेत गेल्यानंतर पैसे फार नव्हते म्हणून न्यू जर्सी नावाचा एरिया आहे अमेरिकेत, थोडासा लोअर डिव्हिजन क्लास, त्याच्यामुळे राहायला खोली पण स्वस्तात मिळाली. तो एरिया सगळा गर्दुल्ल्यांचा होता. गर्दुल्ले म्हणजे
गांजा वगैरे सगळे तेजस्वी. आता हे त्यांच्या एरियात राहायचे, काय करायचं गेलंय त्यांना? क्यों? महात्मा रहता है अकेला, जहां रहेगा अकेला वहां लगेगा मेला, और उस मेले में फिर भी वह अकेला. ते व्यसनी लोक रोज त्याला बघायचे. एक दिवस एकानं डेअरिंग केली, गेला म्हणे का तुम्ही कुठला ब्रँड वापरता? कोणाला विचारलं? प्रभुपादांना. कोणता ब्रँड वापरता का? पण एवढं फ्रेश राहायला कुठलं सिगार घेतलं पाहिजे आम्हाला ते सांगा. आम्हाला दिवसाला 4-5 होऊन जातात, त्याशिवाय फ्रेशनेस वाटत नाही. कुठलं सिगार, कुठलं काय अफू, गांजा, चरस, काय ड्रग्स काय घेता काय सांगा ना आम्हाला. हा आनंद तुम्हाला मिळतो कुठून? तरी प्रभुपाद हसले आणि त्यांनी आपल्या हातातली जपमाळ दाखवली. हे बघा, हे ते ड्रग्स आहे. काय करता काय तुम्ही? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एकदा घेतली की परत उतरत नाही. विठ्ठलात विनंती आहे काय? रोज रोज उतरते ती, रोज प्यावी लागते. ही बरी आहे, एकदा प्यायली का मरेपर्यंत उतरत नाही आणि गॅरंटीचा माल आहे. मला दुसरं काही लागत नाही. पुढे परिणाम असा झाला, ते सगळे गंजाडेन व्यसनी लोक एकत्र आले आणि इस्कॉन पंथ जगभर त्यांनी पसरवला. मला सांगायचं इतकंच आहे, हे लोक त्यांच्या जवळ गेले का? कुठेतरी तो विचारांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. याला वेदशक्ती म्हणतात. स्वामीजी जेव्हा अमेरिकेत व्याख्यानं देत होते ना, तेव्हा फारच सक्सेस व्हायला लागलं म्हटल्यावर पोटदुखी उचलली. त्या ख्रिश्चन प्रचारक संघाने स्वामीजींच्या विरोधात बातम्या, मीडिया हँडल केला आणि मीडियात पहिलं वाक्य काय टाकलं माहिती? तो विवेकानंद नावाचा संन्यासी जो आलेला आहे ना, त्याच्या व्याख्यानाला खूप बायका गर्दी करतात. त्याला चांगलं सांगता येतं म्हणून नाही, तो चांगला दिसतो म्हणून. त्यांना काय म्हणायचंय त्याच्याशी मला काही घेणं नाही, पण मुद्दा इतकाच आहे की स्वामीजींची तेजस्वीता त्यांनी मान्य केली होती. हे नक्की वेदशक्ती म्हणतात त्याला. माणूस आकृष्ट होतो. प्रचारकाकडे वेदशक्ती असावी. दुबळी माणसं दयेला पात्र होतात, प्रेमाला नाही. लाचारीने तत्वज्ञान सांगणारा माणूस कसं काही लोकांच्या हृदयात घर करील? नाही शक्य होणार. त्याच्यामध्ये एक वेदशक्ती असावी. दुसरी बाब, वेदशक्तीनं लोक गोळा होतील, जमा होतील, पण लोक गोळा झाल्यानंतर त्या गोळ्याला आकार देता आला पाहिजे. नाही तर गोळा गोळाच राहायचा. आणि गोळ्याला आकार देण्यासाठी जी लागते तिला प्रबोध शक्ती म्हणतात. आणि प्रबोधन करणाऱ्या प्रचारकाकडे 2 गोष्टी असाव्यात. कोणती? एक, त्याला भावुकता असली पाहिजे आणि त्याच्याकडे तर्क पण चांगला असला पाहिजे. त्याचं कारण आहे, आज जो आम्ही संप्रदाय घेऊन समाजासमोर जातो आहोत ना, काही भावुक असतील, काही तर्कवादी असतील. तर्काचं उत्तर भावनेला पुरेसं ठरत नाही आणि तर्कवादी लोक भावनेला तशी फारशी स्वीकारत नाही. आणि ज्याची व्यवस्था त्याच्या पद्धतीने करावी ही आमची ड्युटी आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक छान विधान आहे. साध्या माणसाने बंधन श्रद्धेने पाळावी, पण शहाण्या माणसाने ती समजूनच पाळावी. नवी पिढी आता ती विज्ञान शिकते, त्यामुळे ते फार रोखटोक राहतात. बाप दाखवण्याचं सरळ राहत आणि त्यांची व्यवस्था तशीच करावी लागते. आपल्या माहिती करता सांगतो, डॉक्टर शुक्ल नावाचे एक संशोधक, त्यांनी पुस्तक काढलंय, विश्व चैतन्याच्या अनुभूती, उपलब्ध आहे. त्या काळात मामासाहेबांना भेटायला बाहेरची लोक आली. ते म्हणाले, कशावरून समाधीमध्ये ज्ञानोबा आत्ता आहेत? कशावरून? मामा म्हणाले, मग तुमचं म्हणणं काय? म्हणजे आम्हाला उघडून पाहायचं. म्हणजे ते शक्य नाही, लोकांच्या भावनांचा प्रश्न आहे, तुम्हाला हे करता येईल नाही. म्हणजे मग हे मागं घ्या की ज्ञानोबा आता समाधीच आहे. मामासाहेबांनी मधला पर्याय त्याला विचारला, असं काही आहे का की समाधी न उघडता आम्हाला माऊलींच्या चेतनेची कल्पना आहे? यंत्र आहे. कोणतं यंत्र? जर भूकंप वगैरे आला तर जमिनीत जर माणसं काही गाडली गेली असतील तर ती किती टक्के जिवंत आहेत हे वर एक यंत्र ठेवायचं. तो यंत्र त्यांच्या संवेदना मोजतो आणि ते किती % शिल्लक आहे ते त्या यंत्रावर दाखवतो. आणि आपण काय करायचं? काही नाही, समाधीवरती यंत्र ठेवायचं, तपासायचं. मामासाहेबांनी आधी माऊलीची पूजा बांधली.
माऊली आपण आहात आमचा विश्वास आहे, पण या तर्कवादी लोकांना कोण शिकवणार? आज आमच्या सगळ्यांच्या भावनांना एक कठोर अशी परीक्षा द्यावी लागतीये. ते डॉक्टर शुक्ल मामासाहेब आणि एक दोन ट्रस्टी माऊलींची समाधीची पूजा केली. पूजा केल्यानंतर त्यांनी ते यंत्र आणलं, ते यंत्र समाधीवर ठेवलं, समाधी बंद केली, दरवाजा बंद केला. बरोबर एक अर्ध्या पाऊण तासाने आता परीक्षण पूर्ण झालं असेल म्हणून द्वार उघडलं. आतमध्ये ते बघायला गेले. बघायला गेल्यानंतर माणूस किती टक्के जिवंत आहे, शिल्लक आहे ते मोजण्याचे एक ठराविक मानक असतं. ज्या यंत्राने ते मोजलं जाणार होतं ते यंत्र, त्याच्या स्प्रिंगा आणि त्याचे काटे, सगळ्याचे तुकडे सर्व त्या खोलीमध्ये संपूर्ण समाधीच्या त्या रूम मध्ये पसरले होते. मग त्यांनी मान्य केलं माऊली आता आहे. तर माणसं ज्याच्याने मोजली जातात त्याच्याने काय संत मोजली जातील का हो? मला म्हणायचं काय, त्यावेळेला मामासाहेब असं नाही म्हणाले की आम्ही मानतो तुम्ही माना. तर्काचं उत्तर भावनेने नाही, त्याला तर्काची सोयच ठेवावी लागते. मग नवी पिढी जेव्हा विचारेल एव्हरी सेंटेन्स दे रिप्लाय व्हाय अँड यू रिप्लाय व्हाय व्हाय इज दिस करेक्ट सिस्टम, त्यांची व्यवस्था तशी करावीच लागते, त्याला इलाजच नाही. आणि जसा येईल तसं प्रबोधन करा. स्वामीजी अमेरिकेला चालले होते ना, 2 ख्रिश्चन धर्माचे प्रचारक आले आणि हिंदू धर्माला नावं ठेवायला लागली, संस्कृतीला नावं ठेवायला लागले. काहींचा तो धंदा झालाय आता. रावण कसा चांगला आहे, कर्ण किती सुंदर आहे, कर्णोपकरणी पसरवत घेत आहे. तो खूप खूप बोलायला लागला. स्वामीजी शांत होते, ऐकून घेतलं. त्याच्या जवळ गेले, त्याला असा उचलला आणि बोटीच्या कडेला नेला. तिथं फेकू का बोला आता समुद्रात तुला? हो हो, काय दया क्षमा शांती ते सगळं आहे, पण तुझ्याकरता ते फंक्शन अवेलेबलच नाही. माझ्या मातृभूमीला माझ्या संस्कृतीला नाव देऊ आता फेकूनच दे. म्हणजे प्रबोधनाचा विचार करताना त्याला तशीच व्यवस्था ठेवावी लागते. मधुराद्वैताचार्य गुलाबराव महाराजांनी एकाने विचारलं, महाराज सर्व धर्म जर सारखंच सांगतात तर आपल्या धर्मात का राहावं? त्यांनी सांगितलं सर्व धर्म जर सारखेच सांगतात तर दुसऱ्या धर्मात का जावं? प्रबोध शक्ती प्रचारकाकडे असली पाहिजे. आणि यातून बोलू का, प्रबोध शक्ती म्हणजे ज्याला ज्या भाषेत कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. खूप मला नाथ महाराजांचं खूप अप्रूप आहे, खूप अप्रूप आहे. काय दिव्यता आहे, काय हृदयाची विशालता आहे. तू नवरा बायकोच्या भांडणातून अध्यात्म शिकवावं लोकांना. माऊलीने म्हटलं गाढव तीर्थी नाही ला. नाथ महाराजांना वाटलं या उदाहरणातले शब्द पाहून कदाचित लोक याला डिस्व्हॅल्यू करतील. ते म्हणाले रजक राजू तीर्थी नाला. ही दृष्टी प्रचारकाकडे असली पाहिजे. कारण प्रबोध व्यवस्थित जर नाही झाला तर सगळीच गडबड होते. कारण मधल्या काळात त्याच्यात सुद्धा काही बाबी गोष्टी काय कीर्तन झालं काही कळालंच नाही. वा, असं पण काही असतं का? असं नसावं. असं प्रचारकाने असं जगू नये. आणि कीर्तनकारातलं थोडंसं इंटरनल सायन्स सांगू का, डोक्यात स्फोट होईल. कठीण कीर्तन करणं याच्या इतकं सोपं काहीच नाही आणि सोपं कीर्तन करणं याच्या इतकं कठीण काहीच नाही. पण कीर्तन सोपं करून सांगायला जे सांगायचं ते आपल्याला कळायला पाहिजे, हा नियम आहे. दुसरं घ्या सांभाळून आता. आणि कठीण काय आहे हो, फक्त एडिट पण आहे. आलं की फॉरवर्ड. आपल्याला कुणीतरी आलं ना की लगेच इनबॉक्सला जायचं, तिथून फॉरवर्ड आणि सेंडिंग सुरू. अरे पण एडिट तर करशील. त्यांनी तुला मेसेज चांगला असतं म्हणून सकाळी पाठवलं होतं, तो दुसऱ्याला संध्याकाळी पाठवत होते. मॉर्निंगचं इव्हिनिंग कोड करेल तुझा आजार. एडिटिंग करा ना, ते तिथं पोहोचतं ना. आणि काही कठीण मांडणं फार सोपं राहतं. पुण्यात एकानं पाठी लावली, तशी पुणेकर पाठीसाठी फार फार पाटीदार आहेत ते. आम्ही त्या पर्वतीला कीर्तनाला चाललो होतो, त्या बाबासाहेब पुरंदर यांच्या घरच्या बाजूला कीर्तन. आमच्या पुढे इको कार चालली होती. त्याने मागं लिहिलं होतं, आम्ही रस्त्यात मुक्काम करणार नाही, हॉर्न वाजवू नका. हे पुणेकरांना सुचू शकतो. पेट्रोल पंपावर पाटी होती, तुमचा जीव स्वस्त असला तरी पेट्रोल महाग आहे, कृपया धूम्रपान करू नका. तेव्हा पाटीकडे इतकं का लक्ष देतात? पाटील आहे ना मी. एकाने झेरॉक्सच्या दुकानाला पाटी लावली होती. अद्भुत 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 मिरॅकल. पाटी काय होती म्हणजे, आमच्या येथे जगातील सगळ्या भाषांमधले कागद झेरॉक्स करून मिळतील.
कॉप्या पटापट निघाल्या. त्यांना कळेल, त्यांना समजेल या भाषेत, अगदी सुलभ भाषेत ते असावं. आणि खरं सांगू का, साधू बोलायला लागला ना की प्रत्येकाला कळतं, आणि विद्वान बोलायला लागला का कोणालाच कळत नाही. फरक आहे का? विद्वानाची भाषा मेंदूची असते, साधूची भाषा हृदयाची असते. त्यामुळे विद्वान बोलायला लागला तर समाज प्रभावित होतो, पण साधू बोलायला लागला तर समाज प्रभू भावित होतो. काय आमच्या तुकोबा यांची प्रबोध शक्ती असेल, चांगल्या मार्गाला लावताना, हे बाबांनो चांगलं जगा, सुंदर आहे पुढे, सदा नाम घोष करू हरी कथा, त्याने सदा चिंता समाधान. नाही केलं यमाचा पाहुणा प्राणी होय करा, बरं तसे सांगून ऐकत नाही, मग झोडपले पण किती सांगू तरी नायक ती भटकीचे, तसंही म्हटलं पण म्हणून ते ऐकत नाही. याचा अर्थ तुकोबांनी सोडलेत असं कुठं आहे? जर तुम्ही कशानेच मानत नसाल, शब्दाचे आसूड तुम्हाला चालत नाही, लाभाची प्रलोभनं तुम्हाला जर आवडत नाही, पण तरी मी नाही सोडणार तुम्हाला. लागून या आळंदी जर आध्यात्मिक अध्ययनाचं केंद्र आहे, उपासनेचं केंद्र आहे, आळंदीतले गायक अख्ख्या महाराष्ट्रात का चमकतात? म्हटलं माऊली पण उत्तम गायक होते, उत्तम गायक आहे. कशावरून? आजही कोणाच्याही अभंगाला चाल लावणं सोपं आहे, पण माऊलीच्या अभंगाला चाल लावताना चांगल्याची दमछाक होते, कारण गायकांचे अभंग आहेत ना. म्हणून तर लता दिदीने पण पहिलं तोगे काऊचं शेवटचं चरण सोडलंच ना. त्यामुळे हा जो संगीतमय सोहळा किंवा आनंद आहे, हे माऊलीचा आपल्याला बोनस 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 आहे. इथं आध्यात्मिकता विकसित झाली, हा आपला पगार आहे, आणि इथं गानकला विकसित झाली, माऊलीने आपल्याला दिलेला बोनस आहे. छान प्रबोध शक्ती आम्ही सोडायचो नाही, पण प्रचारकाकडे तिसरी बाब असली पाहिजे, गौरव शक्ती. त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे. माणसं तिथं त्या प्रचारकाचं बोलणं म्हणजे गौरव पाहिजे, गौरव नाही. हा सगळे पापी नरकातली किडे नर्मदेचे मोठे आले, चाललो कुठे आपण, नको असं नको ना. निदान प्रत्येकात भगवंत आहे या जाणीवेने तरी. मला एक विचारलं, सगळ्यात चांगली गोष्ट कोणती जगामध्ये? सगळ्यात चांगली गोष्ट कोणती? म्हटलं सोपं आहे, जगामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कोणती? थोडी सोय करतो. जगामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कोणती? अरे जगामध्ये सगळ्यांमध्ये जी चांगली गोष्ट कोणती आहे ती शोधा. जगामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कोणती, त्याचा गौरव झाला पाहिजे. आपल्याकडे थोडीशी वानवा आहे तशी, मला वाटतं राहून राहून. म्हणजे जर एखादं लहान मूल कीर्तन करायला लागलं की आपल्या कमेंट सुरू होतात, परमार्थ नव्हे, चुकीचं आहे. एवढे लहान मूल कीर्तन करते, करू द्या, हा करू द्या ना. का नाही आम्हाला त्यांच्या ध्रुव दिसत? प्रल्हादजी कीर्तन करत असतील तर तेव्हा असेच दिसत असतील ना. कौमार येताचरेन धर्मान भागवतां, आम्हाला का नाही ध्रुव प्रल्हाद दिसत? कमवायचे धंदे. आता आपल्यासारखं त्यांचं असेलच असं थोडं आहे.
खूप कौतुक करा, खूप कौतुक करा. मग एखादा मंत्री म्हणतो काय पोर खेळ झाला का, पण आपली पोरं नाही खेळत बाबा. आपली पोरं नाही खेळत, ती खेळतात तरी ना. कौतुक असावं. मुलं कीर्तन करतात, करू द्या कीर्तन, करू द्या कीर्तन. तुम्ही म्हणाल की पैसे कमवतात, अरे पण ती जिथे कीर्तनाला जातात ते संसारी आपल्यापेक्षा फार चाप्टर आहेत, हे माहितीये का? कीर्तनाचा महाराज लग्नात राबून घेणारे ते संसारी आहेत, ते का तशी सोडणार आहेत का आपल्याला? कोणी लुटत नाही कोणाला, हे पहिले ध्यानात घ्या. सगळे वसूल बबुलने उगाच दात घासतात का? पैसा अख्खा वसूल. लहान मुलं कीर्तन करत असतील, करा कौतुक त्यांचं, छान. त्यांच्यातूनच एखादे नारद उभे राहतील, त्याच्यातूनच एखादा प्रचारक लाभेल आम्हाला. तरुण कीर्तन करत असतील, कमवायची आयडिया. अरे एवढ्या सेटलमेंटच्या जमान्यात ती युवक मंडळी आपल्या कुठल्याही सिस्टमचा विचार न करता रात्रंदिवस फिरते. समूह आपल्या अख्ख्या भारतात जेवढे आध्यात्मिक काम करणारे संप्रदाय आहेत ना, त्याच्यात सगळ्यात त्यागाचा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. करावं लागेल. उत्तर भारतातून एखादा साधू आणूनच बघा, तुम्हाला पुण्याला एअरपोर्टला एसी कारने जावं लागेल. आमचे 90% कीर्तनकार एसटीने हिंडतात. शरीर कामातून गेली त्यांची, कानाला ऐकायला येत नाही. हो, किडनॅप फेल झाले, का वेळेवर लग्नीला उतरता आलं नाही, कंडक्टरने बस थांबवली नाही. इतक्या त्यागानं चाललंय. आता कुठं थोडेसे प्रारब्धाने अनुकूलता आली आहे म्हणून टीका नका करू, कोणावर नका टीका करू. आणि आपला प्रचार जर महिन्याला टायर बदलत असेल तर ते संप्रदायाकरता कौतुकाच आहे. त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. पण एखादी वृद्ध व्यक्ती कीर्तन करत असेल तर त्याच्यावर पूर्ण स्टेटमेंट राहतात. आता झोपून करायची बाकी का? त्यांना उभं राहता येत होतं तोपर्यंत त्यांनी उभं राहून संप्रदायाची सेवा केली. आता उभं नाही राहत आहेत, आता ती बसून कीर्तन करतात. कीर्तन बसून असलं तरी हेतू तर उभा आहे ना. हेतू कीर्तनकाराशी वादच झाला महाराज मला. ते म्हणाले बाबा महाराज बसून कीर्तन करतात. बसला तो फसला, अरे कशा करता असं करतात नको ना. त्या व्यक्तीने समाजात किंवा वारकरी संप्रदायाचं काम केलं, तिथं प्रत्येक माणूस गरजेचा आहे. हो, प्रत्येक माणूस गरजेचा आहे. खूप तुटून ज्या लोकांना घेऊन आपण काम करतोय त्यामुळे प्रत्येक जण इथं पाहिजे. मग त्या वेळेला त्याचं कौतुक करा. ते म्हणाल मग दोष दाखवायचेच नाहीत का कळत असून? त्याच्याकरता विवेकानंदाची एक पॉलिसी सांगतो. विवेकानंद असं म्हणतात, एखाद्याचे सद्गुण सांगायचे असतील तर ते 4 चौघांच्या समोर सगळ्यांना सांगा. आणि एखाद्याला अवगुण सांगायचं असेल तर विश्वासात घेऊन खांद्यावर हात टाकून कोपऱ्यात नेऊन कानात सांगा. आपण करतो पण अगदी उलट. तिसरी गौरव शक्ती तिथं असली पाहिजे. आणि तुकोबाराय हे आदर्श प्रचाराचं काम करतात, कारण कौतुक करतात होते. किती मन भरून येतं, त्यांचं हृदय भरून येतं. आशीर्वाद तयार
पाकिस्तान लागलं तर समझोता एक्सप्रेस अमृतसरच थांबवायची असते. आशीर्वाद दया जाती देवाची भरभरून बोलतात. जेव्हा असं जाणवलं महाराजांना की कसा काळ ओढवलाय आता, ऐका कलीचे मेहमान असत्यासी पापा देती अनुमोदन करती हरण संतांचे, अधर्माचा अन्यायाचा मार्ग अवलंबितात. अशा प्रवृत्तीत जेव्हा कुणीतरी संतांच्या घालून दिलेल्या रस्त्यानं चालायला लागतो, त्यांना पाहून तुकोबाराय तृप्त होतात, प्रसन्न मन होतात. भावना आत तयार होते, शब्द बाहेर येतात पहिल्या चरणात. माऊलीला चाल आवडली. आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा कोणी कोणी बोलत राहतं, कीर्तन करणं म्हणजे काय परमार्थ आहे का, म्हणजे काय संसार आहे का, गायन करणं म्हणजे काय परमार्थ? तसं नाही. गायकांनी जर असा विचार ठेवला ना की मी गातोय आणि माऊली माझं गायन ऐकून लीन झालीये, उद्धारासाठी दुसरं काही काय करायला पाहिजे आणखी? कीर्तन करता करता त्या कीर्तनामध्ये पांडुरंग अगदी डोलायला लागला. अशा धारणेनं जेव्हा सेवा होईल तेव्हा हे नक्की तेने नारायण देईल भेटी. मृदंग वाजवताना मी जसा वाजवतो त्या ताला त्या ठेक्यावर पांडुरंग नाचतो. वेगळी कोणती साधन आणखी करायला पाहिजे? आपण या वैभवाचे एक स्वामी आहात, त्याचा आनंद आपण घेतात. गंधर्व सभा श्रीमंत आहे आपली. माऊली जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की मला त्यांच्याबद्दल बोलावंसं वाटलं. काय बोलले तुकोबाराय? जो आपुलिया हिता जागता असे तयाचिया माता पिता धनी. सत्कार करतायत तुकोबाराय. तुकोबाराय सत्कार करतायत म्हणूनच त्याला वजन आहे. कारण काय करते हे करताना कोण करते हे जरूर पाहिलं पाहिजे. तुकोबारायांनी दिलेला गौरव आहे म्हणजे नक्की तो फिक्स नाही. कारण हल्ली पुरस्कार सुद्धा फिक्स असतात. समिती पण त्यांचीच असते, काही अडचण नाही. एका कॉलेजचं गॅदरिंग होतं, एक मुलगी आधी छान नाचली, तिच्या आधी एक मुलगा पण छान नाचला होता. मुलगा नाचून झाल्यावर मुलगी नाचली, एवढी छान नाचली. ऑन स्टेज तिला भेटायला ते ऑडियन्स मधून लोक गुलाबाचं फुल 17 जणांनी फुलं दिली. तो तिला भेटायला गेला, नर्वस होता जरा. तो तिला म्हणायला लागला, हाऊ लकी आर यू. काय झालं काय? मग मी एवढा छान नाचलो, हे काही फुल मिळालं नाही, तुला 17 मिळाले. त्यानं तिचं बारीक निरीक्षण केलं. एकही न मिळाल्यानं हा जितका नर्वस झाला होता ना, 17 मिळून त्याच्यापेक्षा 17 पट जास्त ती नर्वस होती. तिला विचारलं, इस बात का राज क्या है? 17 फुलं तुला मिळाली आणि तरी पण तुझा चेहरा पडलाय. अरे काय पडलाय आणि काय 17? म्हणे का 20 फुलांचे पैसे पब्लिक मध्ये वाटले होते, 3 कोणी खाल्ले त्याचा हिशोब लावला.
दुसरं टोक आहे का, करीसी ते देवा वचनाला उंची वक्त्याच्या भूमिकेमुळेच येत असते ना. तुकोबाराय म्हणतात, मी बोलतोय आता, तयाची माता पिता धन्य. थोडासा MRI मांडावा लागेल, वेळ कमी होत आलाय. 3 सत्कार केले तुकोबारायांनी. एक प्रापंचिक स्तरावरचा, एक व्यवहार्य आणि तिसरा हार्दिक. प्रापंचिक स्तरावरचा सत्कार आहे. तुकोबाराय म्हणतात, जो आपल्या हिता जागता असे तयाची माता पिता धन्य. एखादी करतो म्हणता, महाराज थांबा, जर सत्काराचा निकष काय आहे तुमचा, जो आपल्या हिता जागता असे, आपल्या हिता करता जो प्रयत्न करतो, जागा राहतो, जागरूक आहे, त्याचा सत्कार जर करायचा तर मग प्रत्येकाचा करावा लागेल का. जगात असा कोणता माणूस आहे की जो आपलं हित होऊ नये म्हणून जागतो, किंवा हित व्हायला पाहिजे आणि म्हणून जागत नाही. प्रत्येक जण आपलं हित व्हावं म्हणूनच प्रयत्न करतोय. आणि जर हिताला जागतो म्हणून जर सत्कार करायचा असेल तर सत्कार प्रत्येकाचा करावा लागेल. सत्कार प्रत्येकाचा नसतो, प्रत्येकाचा असतो तो सत्कार नसतो, ती समज असते. आता सगळ्यांचं घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं, ही समज आहे. हा सत्कार नाही, हा सत्कार नाही होऊ शकत. मग बरोबर आहे, तुम्ही असं म्हणता की आपल्या हिताला जागतो सगळेजण, तर हित व्हाव. कुणी असा देवाला नवस नाही केला की माझं डोकं दुखू दे, मी तुला नारळ फोडीन. हा शेजाऱ्याचं दुखू दे म्हणून असं कदाचित असेल, कारण तितकी सात्विकता वृत्तीत आलेली नसेल कदाचित. पण माझं डोकं दुखावं म्हणून कुणी असं डोकं लावणार नाही, हे नक्की आहे. माझं हित व्हावं म्हणूनच मी प्रयत्न करतोय. मग तुकोबाराय तुमच्या सत्कारात आम्ही बसू का, महाराज म्हणतात अजिबात नाही. का, कारण तुम्ही हिताच्या ठिकाणी जागे राहतात. प्रॉब्लेम जागे राहण्याबद्दल नाही, प्रॉब्लेम हिताच्या कन्सेप्ट बद्दल आहे. तुमची हिताची कन्सेप्ट आणि आमची हिताची कन्सेप्ट याच्यात अंतर आहे ना. तुम्ही कशालाही हित म्हणता, प्रपंच करणं, धन पैसा गोळा करणं हे तुमचं हित असेल, माझ्या लेखी ते हित नाही. मग त्याची व्याख्या आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध करून या देवाचे चिंतन करावे ते हित. आम्हाला नाही माहित, आम्हाला आपलं पैसा गोळा करणं हेच हित असावं, पण अशी हिताची व्याख्या त्यांची आहे, आमची नाही ना. आणि हित काय असतं इकडेच गडबड राहते. काय आहे, आम्हाला जे हिताचं वाटतं ना ते हिताचं नसतं. हिताचं वाटतं ते हिताचं नसतं. पण हे काही आहे, जे हिताचं वाटतं ते हिताचं नाही. जे आम्ही करतो त्यात आमचं हित नाहीये. कारण आम्हाला ज्या गोष्टी हिताच्या वाटतात त्या हिताच्या असतीलच असं कुठं आहे. हिताचं वाटतं ते हिताचं असतं असं नसतं. पण असं नसतं झाल्याशिवाय कळत नसतं हिताचं काय आहे ते. झाल्यानंतर माहेराला आराम करायला बरा वाटतो, पण तिथं राहणं हिताचं आहे का. म्हणजे वाटणं आणि असणं याच्यात नक्कीच अंतर आहे. मग तुकोबाराय म्हणतात तुम्हाला वाटतं ते हित नाही, मी शास्त्र आणि भगवंत जे सांगतो ते हित. या हिताचा हा विचार आहे. संतांनी सांगितलंय ते जे हिता हित देखती आणि कळवा घेपती भूतो निषिण हरती देती सुख. देवानं जे हित सांगितलंय ते, शास्त्रानं जे हित सांगितलंय ते. मग भगवत चिंतन, भगवत स्मरण, भगवत प्राप्ती त्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे हिताच्या ठिकाणी जागे राहणं. आणि या निकषात सगळे नापास. संतांनी मत नोंदवलंय तसं. येथे येऊन काय ज्याचे त्यानेच अनहित केले. काय केलं, अनहितच केलं ना. मग ज्यांनी हित केलंय ना, धन्य माता पिता तयाच्या. प्रश्न असा आहे, जागे राहिली हिताच्या करता हे आणि धन्यता कोणाला. म्हणून मी या सत्काराला प्रापंचिक म्हणतोय. म्हणजे कर्तृत्व जरी जन्याचं असलं ना तरी सन्मान सगळा जनकच घेतो. दहावीचा निकाल लागल्यावर बऱ्याच जणांचा निकाल लागतो म्हणा, पण जो पहिला येतो त्याचं चित्र कसं राहतं. पेपरला फोटो येतो, तो असा राहतो, या गालावर मम्मी या गालावर पप्पा चुंबन घेतात. हा अर्धा दिसतो, ती आखे दिसतात. पास कोण झाले. म्हणून तुकोबाराय म्हणताय धन्य माता पिता तयाची.
सत्कार जनकाचा होत असतो, श्रेय जनकाला जात असतं. लोक स्नान गंगेत करतात, पण दर्शन घ्यायला गंगोत्रीलाच जातात. मग माता पित्याला धन्यता का? त्याचं पहिलं कारण असं आहे, यांनी देवाचं भजन केलंय म्हणजे यांनी हित केलंय, आणि भजन करण्याकरता अन्यत्र कुठे व्यवस्था नाही. याची जन्मी घडे देवे दिला देह भजन अगोमटा. ज्या देहाला येऊन तो भजन करतोय तो देह त्याला माता पित्यांकडून मिळालाय. म्हणजे ज्या देहाशिवाय भजन करणं शक्य नव्हतं, जमणं सहज नव्हतं, तो देह ज्यांनी दिला म्हणून त्यांचं कृतज्ञतापूर्वक कौतुक केलं पाहिजे. धन्य माता पिता. दुसरा विचार, त्याच्यामध्ये ज्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्या काही एकट्याच्या नाहीत, काही गोष्टी पाझरत असतात, झिरपत असतात. म्हणजे लोक सांगूनच ऐकत नाही. हा आईचा प्रॉब्लेम. सांगूनच ऐकत नाही. 4 मास्तर मेले पठ्या पहिलीतच. हा वडिलांचा प्रॉब्लेम. त्याला असून पाया भक्कम करतोय. मला राहून वाटतं हा श्लोक मी सांगणार आहे, पण हा श्लोक मुलांना माहिती नाही हे पालकांचं भाग्य आहे. कारण प्रगती पत्रकावर सही करताना फार आडीबाजी केलेली राहते, आणि उद्या पोरांना माहिती झालं पितृदोषेनं मूर्खता. पुढचा विचार, किती मोठा सप्ताह करा, 100 रुपयाच्या वर दिले तर नाव बदलून. हा घराण्याचा प्रॉब्लेम. आणि कुठल्याही धंदेत जाऊ द्या, सपाटून मार खातो, हा त्याचा स्वतःचा प्रॉब्लेम. त्याला कोणी जबाबदार नाही, कोणीच नाही. मग त्या जशा वाईट बाबी आहेत, काही चांगल्याही बाबी सुंदर आहेत ना. सुशीलो मातृपुण्ये पितृपुण्ये